गोकुळच्या निवडणुकीला महायुती म्हणून सामोरं जाऊ, मंत्री प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. अदृश्य शक्तीबद्दल बोलणाऱ्यांचं माहीत. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व निवडणुका यापूर्वी महायुती म्हणून लढवल्या आहेत, त्यामुळे गोकुळची निवडणूकसुद्धा महायुती म्हणूनच लढवली जाईल असं वक्तव्य आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे. आणि असाच मतप्रवाह जिल्ह्यातील आणि राज्यातील नेत्यांचा आहे. पुढच्या आठवड्याभरात पात्र अपात्र संस्थांची यादी येईल, संस्थांचा निकाल लागेल आणि त्यानंतरच अगदी महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जाऊ असंही आंबेडकर यांनी म्हटले. गोकुळची निवडणूक अजूनच सुरू व्हायची आहे. ज्या लोकांकडून अशा ॲक्टिव्हिटीज सुरू असतात त्याचा तो एक भाग असेल. अदृश्य शक्तीबद्दल जे बोलले असतील त्यांनाच त्याची कल्पना असेल असं आंबेडकर म्हणालेत. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. माझी सगळ्यांना विनंती आहे की लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आमचा सगळ्यांशी संपर्क येतो. अनेक लोक आपल्याला संपर्क करत असतात आणि याचा अर्थ त्या घटनाक्रमाशी आमचा संबंध जोडणे चुकीचं आहे. फोटो काढण्यासाठी, नमस्कार करण्यासाठी आग्रह धरतात, त्यांच्या भावना दुखवू शकत नाही असं आंबेडकर यांनी म्हटले. कालच मी माध्यमांना सांगितलं आहे की असे अनेक अशोक खरात आहेत ज्यांच्यापासून ते लोकप्रतिनिधी माध्यमांनी सावध राहिलं पाहिजे. लोकांनी नतमस्तक कोणासमोर व्हावं तर देवासमोर व्हावं. देवाचा अवतार असल्याचा भास करणाऱ्या माणसासमोर काय करावं त्याच्या संबंधीची स्पष्टता घ्यायला हवी. अनेक लोकप्रतिनिधी म्हणून संपर्कात येत असतात, त्यातलाच हा भाग असेल. अनेक लोकांना भेटणारा अनाथांचा नाथ अशी एकनाथ शिंदे यांची प्रतिमा आहे. चुकीच्या गोष्टीच्या समर्थन उपमुख्यमंत्री शिंदे कधीच करणार नाहीत असं आंबेडकर यांनी म्हटलंय. हे दोन गोष्टी आहेत. जिल्ह्यातल्या सगळ्याच निवडणुका यापूर्वीसुद्धा महायुती म्हणून आम्ही लढले, त्यामुळे ही निवडणूकसुद्धा महायुती म्हणून लढावं अशा पद्धतीच्या सगळ्याच प्रमुख नेत्यांचं मतप्रवाह आहे. आणि मला असं वाटतं की राज्यातल्या प्रमुख नेत्यांचासुद्धा तशाच पद्धतीच्या सूचना आम्हा सगळ्यांना आहेत. आता ठीक आहे, एकूण निवडणुकीमध्ये एकूण पात्र अपात्रची यादी, त्या यादीप्रमाणे पुढच्या 8-15 दिवसांमध्ये, महिन्याभरामध्ये याच्याबद्दलचा निकाल लागेल. परंतु आम्ही महायुती म्हणूनच या गोकुळच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. पण ज्यांनी या सगळ्या गोकुळच्या संदर्भामध्ये किंवा सभासद नोंदणीवरून तक्रारी केलेल्या आहेत त्यांच्या मागे अदृश्य शक्तीचा हात असल्याचा आरोप विद्यमान चेअरमनांनी केलेला आहे. कोण या अदृश्य शक्ती आहेत, काय बोलणं झालं? हे प्रश्न असा आहे की आता अजून निवडणूक सुरू व्हायची आहे. निवडणुकीपूर्वी साधारणतः प्रत्येक माणसांच्या आपल्या आपल्या पद्धतीने ज्या ॲक्टिव्हिटी चालल्या त्यातला तो भाग असेल. परंतु ती अदृश्य शक्ती कोण हे आता ज्यांनी त्याच्याबद्दलची जे काय बोलले असतील, मला असं वाटतं त्यांना त्याची कल्पना असेल. दुसरा एक प्रश्न म्हणजे आज अंजली दमानी यांनी गंभीर आरोप केलेला आहे. अशोक खरातची बाबा प्रकरण गाजते सध्या राज्यामध्ये. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांना 17 कॉल, ऑफिशियल 17 कॉल आणि एक कॉल तर 21 मिनिटांचं त्यांचं संभाषण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. आणि यावरून कारवाईची, एकनाथ शिंदेंवर कारवाईची मागणी आता अंजली दमानी करतात. माझी आपल्या माध्यमातून सगळ्यांनाच विनंती आहे की लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना अनेक लोकांशी आम्हा सगळ्यांचा संपर्क येतो आहे. अनेक लोक आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने संपर्क करत असतात. याचा अर्थ त्या सगळ्या घटनाक्रमांशी आमचा संबंध जोडणं हे अतिशय चुकीचं होईल. बऱ्याच वेळा असं होत असते की आम्ही समोर उभारलं असतोय, कोणीतरी येतोय आणि आम्हाला सगळ्या मंडळींना म्हणतो की माझ्या ह्यांच्यासोबत फोटो काढा. कोणीतरी असं म्हणतोय की जाऊन चला तिथं नमस्कार करायला पाहिजे. लोकांच्या भावनेचा विषय असतोय. ज्यावेळेला अशा पद्धतीचं चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर येतं त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण सगळेजण जागे होतोय. जागे होताना इतकं होतं की आता जगातल्या सगळ्या गोष्टींचा सगळा सेंट्रलाइज पॉईंट ते होतो. पण मी कालसुद्धा पुण्यामध्ये अशाच पद्धतीने पत्रकार परिषदेत सांगितलं की अशा अनेक खरात आहेत की ज्यांच्यापासून आम्ही सगळ्यांनी, लोकप्रतिनिधी, समाजातल्या प्रमुख मान्यवरांनी, मीडियाने सुद्धा आता अशा गोष्टींच्याबद्दलसुद्धा सावध राहायला पाहिजे. लोकांनी नतमस्तक कोणासमोर व्हावं तर देवासमोर व्हावं. परंतु देवाचा अवतार असल्याचा भास करणाऱ्या माणसांसमोर काय करावं याच्याबद्दलची स्पष्टता सुद्धा आपण घ्यायला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.